ब्रेक नंतर स्वागत। मोबाईल सिम कार्ड कुणा दुसऱ्याला देणार असाल तर 100 वेळा विचार करा, कारण सिम कार्ड दुसऱ्याला वापरायला दिल्यानंतर त्याचा गैरवापर झाल्यास तुम्हाला आर्थिक भुर्दंड बसण्याची शक्यता आहे। सिम कार्डचा वापर आर्थिक गुन्ह्यांसाठी झाल्यास तब्बल 50 लाखांचा दंड होण्याची शक्यता आहे। याही पुढे जाऊन तुमच्या सिम कार्डचा गैरवापर झाल्यास तुम्हाला जेलवारी घडण्याची ही शक्यता आहे। ही शक्यता नाकारता येत नाही। सिम कार्ड कुणाला देऊच नका, रहा खबरदार। मोबाईल सिम कार्ड दुसऱ्याला वापरायला देताय, खबरदार। सिम कार्ड दुसऱ्याला देणाऱ्याला 50 लाखांचा दंड। सिम दुसऱ्याला देणार तर तुम्हाला जेलवारी होणार। भारतात मोबाईल वापरणाऱ्यांची संख्या मोठी आहे। भारतात अंदाजे 116 कोटी मोबाईल वापरकर्ते असल्याची माहिती आहे। एवढंच नाही तर एक माणूस वेगवेगळ्या कंपन्यांचे 2-2 सिम कार्ड वापरत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। सिम कार्ड घेताना माणसाला आधार, पॅन किंवा वोटर कार्डची गरज लागते, तेव्हा सिम कार्ड मिळतं। पण गेल्या काही वर्षात एकाच्या नावावरील सिम कार्ड दुसराच वापरत असल्याच्या धक्कादायक बाबी समोर आल्या। काही गुन्ह्यांमध्ये तर एकाच्या नावावरील सिम कार्ड दुसरा भाड्याने वापरत असल्याचं चौकशीत समोर आलं होतं। गुन्हेगार पोलिसांची दिशाभूल करण्यासाठीही दुसऱ्याच्या सिम कार्डचा वापर करतात। आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणातील सिम कार्डचा गैरवापर रोखण्यासाठी आता पोलिसांनी कठोर कायदे करायला सुरुवात केली आहे। सिम कार्डचा गैरवापर केल्याचं तपासात सिद्ध झाल्यास तब्बल 50 लाख रुपयांपर्यंतचा दंड ठोठावला जाऊ शकतो किंवा या प्रकरणात जेलवारीही होण्याची शक्यता आहे। तुमचं सिम कार्ड जे आहे ते सिम कार्ड नकळत दुसऱ्या व्यक्तीकडे गेलंय आणि तो त्याच्यावरून एखादं चुकीचं काम करतोय, तर सिमचे मूळ धारक म्हणून तुमच्यावरती कायदेशीर कारवाई तर होऊ शकते, पण जवळपास 50 लाखाचा जो आहे तो सुद्धा दंड आणि तुम्हाला जेलमध्ये जाऊ लागू शकतं। त्यामुळे तुमचं सिम कार्ड हे नेहमी तुमच्याकडेच ठेवा, कारण फॉरेन्सिक ॲनालिसिसच्या वेळेला तुमचं सिम कार्ड कधी, कुठे, कशा प्रकारे होतं, त्यावरती काय काय इन्फॉर्मेशन शेअर झाली होती, हे CDRचे लॉग्सच्या माध्यमातून सुद्धा लक्षात येईल। तुमचं आधार कार्ड किंवा पॅन कार्ड, वोटर कार्ड तुम्ही वेगवेगळ्या कामासाठी वापरता, या कागदपत्रांचा गैरवापर होणार नाही याची सतत काळजी घ्या। आधार कार्ड किती ठिकाणी पुरावा म्हणून वापरण्यात आलंय याची माहिती UIDAI या पोर्टलवर खात्री करून घ्या, कारण काही आर्थिक गुन्ह्यांमध्ये तुमच्या सिम कार्डचा वापर झाल्यास सिम कार्ड रजिस्ट्रेशनसाठी दिलेल्या पत्त्याच्या आधारे पहिल्यांदा पोलीस तुमच्यापर्यंत पोहोचतात। त्यामुळे तुमची ओळख सांगणारी कागदपत्र जपून वापरा असा सल्ला तज्ञ देतात। कुठलाही प्रकार आढळत असेल किंवा झालेला जाणवत असेल तर सर्वात प्रथम तुम्ही sancharsaathi.gov.in या वेबसाईटवरती कंप्लेंट रजिस्टर करू शकता। तसंच तुमचं आधार कार्डच्या वेबसाईटवरती जाऊन सुद्धा तुम्ही तपासू शकतात की तुमच्या आधार कार्ड अजून कुठे कुठे कनेक्ट झालेलं आहे। संचार साथीचं जे ॲप्लिकेशन आहे त्या ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड केल्यानंतर तुमच्या नावावरती किती सिम कार्ड आहेत हे तुम्हाला लक्षात येऊ शकतं आणि लगेच तुम्ही ते सिम कार्ड जे आहे ते तिथून बॅन पण करू शकता। सिम कार्ड ही छोटीशी इलेक्ट्रॉनिक चिप वाटत असली तरी तीच तुमची डिजिटल ओळख आहे। त्यामुळे सिम कार्ड हरवलं तर लगेचच पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करा। मोबाईल गॅलरीत जाऊन सिम ब्लॉक करून टाका। एखाद्या गैरप्रकारात किंवा गुन्ह्यात तुमच्या नावाचं सिम वापरलं गेल्यास नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागेलच, शिवाय प्रसंगी तुम्हाला जेलवारीही घडण्याची शक्यता नाकारता येत नाही। सिम कार्ड फ्रॉडचे शिकार होण्याआधी घ्या काळजी, रहा खबरदार। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।